आपल्या बिल्डिंग मध्ये वाड्यात अशी स्पेस असल्याचे काय फायदे आहेत रितिका? खूप फायदे आहेत. म्हणजे मी लहानपणी लिटरली इथे पळायचे. मी, माझ्या बहिणी आणि काही भाऊ आम्ही इथे पकडापकडी खेळायचो. त्यामुळे मला ते सगळं खूप प्रॉपर आठवतंय. त्याचबरोबर आता असं होतं की मी ऑलमोस्ट रोज रात्री जेवणानंतर इथे फेऱ्या मारायला येते. कारण तू बघू शकतेस की खूप छान जागा आहे. खूप आणि स्पेस आहे. हो हो, त्यामुळे मी रोज ऑलमोस्ट इथे फेऱ्या मारायला येते. आणि मग इथे मी मध्ये हे पण केलं होतं, किल्ला वगैरे पण बांधला होता. असं बरंच काय काय चालू कोविड मध्ये इथे होतीस तू? कोविडमध्ये तेव्हा या जागेचा काही फायदा? फायदा म्हणजे हो, आम्ही बऱ्याचदा वरती यायचो आणि मग बिल्डिंग मधले सगळेच आम्ही वर जमायचो. कारण इथे मोकळी हवा आहे आणि जरा बरं वाटायचं. पण कोविडचा काळ थोडासा अवघडच होता सगळ्यांसाठी खरं. पण त्यातल्या त्यात ठीक आहे, आमच्याकडे ही स्पेस होती त्यामुळे असं वाटायचं की आपण बाहेर पडतोय. आणि ना तिथे तो रमलाय बघ. तो रमलाय, त्याची ही फेवरेट जागा आहे कारण इथे तो खूप पळतो, मस्त खेळतो. झाडं सांग जरा मला, ही आजोबांनी लावलेली आहे? माझ्या आजोबांनी ही पूर्ण बाग तयार केली आहे आणि त्यांनी खूप मेहनतीने तयार केली आहे. मी तुला सांगते, यातलं एक एक झाड, एक एक कुंडी त्यांनी एवढं असा अभ्यास करून वर्षानुवर्ष, खूप वर्ष देऊन हे सगळं, ही सगळी झाडं त्यांनी लावली आहेत. आता पावसाळ्यामुळे ते असं एकदम बहरलंय. नावं माहिती आहेत काय झाडांची? तर जास्वंद आहे बापरे, बऱ्यापैकी. हा गवती चहा आहे का? हो हो, केवढा बहरलाय तो गवती चहा. आणि मग त्यांना खूप आवड आहे या सगळ्याची. इथे पण झाड आहे, तिथे समोर अळूची पानं सुद्धा आहेत. हो, आणि हे सगळं आम्ही वापरतो पण. हो, इथे असे चेरी टोमॅटोज वगैरे पण येतात. ही फुलं पण खूप छान आली आहेत. गोकर्ण आहे हे. हो ओ, अलोवेरा. आणि ना ते म्हणजे आजोबांनी लावली, पण ते अगेन मेंटेन करणे, हे बघ सुंदर बटरफ्लाय आला, मेंटेन करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. पण हे सगळं खऱ्या अर्थाने माझ्या आजोबांमुळे. त्यांना खूप आवड आहे आणि त्यांनी एक परीक्षा पण दिली होती गार्डनिंगची, त्यात ते पहिले वगैरे आले होते. हो, त्या साईडला जाऊया. खरं तर ना, म्हणजे खूप रेअर आहे यार असं बगीचा वगैरे बघायला मिळणं. आणि त्याच्यामुळे निओला हे सगळं खूप आवडतं. त्याचा तर तो खुशच आहे. ते चेरी टोमॅटोज वगैरे येतात ना, ते तो खातो वगैरे. इथे पण काही झाडं आहेत आणि त्या साईडला पण आहेत. आणि तुम्ही वापरता हे सगळं? आणि अळू पण खूप आलाय, अळूची पानं पण खूप आली आहेत. येस, पण आहेत काही. तुला असं फोटोशूट साठी वगैरे एस्थेटिक बॅकग्राऊंडला फार दूर जायची गरज नाही आहे सगळं तुला आहे, पण इथे वापर करतेस फोटोशूटला वगैरे? कधी कधी, फार नाही पण कधी. पण तू चांगली आयडिया दिलीस.